भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून आरोप केलेत। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज कार्यक्रम असून 3 ते 3.5 हजार लोकांना 35-35 हजार रुपये दिल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे। मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3,000 ते 3,500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3,500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसला काही सवाल उपस्थित केलेले आहेत। ते 5 सवाल नेमके कोणते आहेत आपण पाहूयात। हे पैसे कोण देतोय हा त्यांचा पहिला सवाल आहे। 3,000 लोकांना 35,000 रुपये देत आहेत, हा पैसा आला कुठून? फंडिंग आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर काँग्रेस शासित राज्याच्या कंत्राटदाराच्या खिशातून हे पैसे आलेत का असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय। आणि 5वा प्रश्न आहे, राहुल गांधींना रिलॉन्चिंग केलं जात असून त्यांचं बजेट किती हजार कोटींचं आहे? तर राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केलाय। या कार्यक्रमावर पैशांची उधळपट्टी केली जाते। राहुल गांधी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप नवनाथ बन यांनी केलाय। या कार्यक्रमासाठी 9 ते 10 कोटींचा खर्च झाल्याचा दावा नवनाथ बन यांनी केलाय। 3 ते 3.5 हजार लोकांना 35-35 हजार रुपये वाटण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात नवनाथ बन यांनी काही व्हिडिओही समोर आणले आणि या पैशांचा वापर झालेला आहे असा दावा नवनाथ बन यांनी केला। पैशांचा वापर झालेला आहे असा दावा नवनाथ बन यांनी केला। दरम्यान भाजपचा हा पैशांचा आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळत भाजपवरच पलटवार केलाय। तो कसा आपण पाहूयात। हा फेक व्हिडिओज आहेत आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा नेरेटिव्ह आणि असे व्हिडिओ करण्यात पटा येत आहे हे एव्हाना आपल्या देशवासियांच्या लक्षात आलं आहे। अहो एवढ्या तिथे संख्या इतकी येणार आहे की विद्यार्थीचं नोंदणी आहे त्या आत त्यांना कसं घ्यावं असं आमच्यासमोर एक आव्हान आहे। आम्हाला नियोजन करता आणि सगळी व्यवस्था करता नाकी 9 अक्षरशः येत आहेत। अशा वेळेस आम्ही कशाला कोणाला 400 रुपये देऊ? आणि जर अशा पद्धतीचं प्रलोभन असेल किंवा तो काही जे व्हिडिओ करू वगैरे असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे राहुल गांधींच्या मागे हा जो यूथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली। त्यामुळे असे बेताल आणि तथ्यहीन अशा प्रकारचे हे स्टेटमेंट करत आहेत। युवकांचा आक्रोश हा जो दिसतो आहे आणि या देशातील युवा जेनजी या सगळ्या सरकारच्या एकूण कार्यकाळामध्ये झालेल्या त्यांचं जे नुकसान आहे त्यामुळे त्यांना राहुलजी हा एक विश्वास वाटतो। मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे। मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल, त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात हे आपण सगळं पाहतो। अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते। तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते करतात आहे। कार्यक्रम संध्याकाळी आहे, तिथे येणारे मुलं मुली आपल्याला भेटणारच आहे। तर किती पैसे घेऊन आले ते त्यांनाच विचारलं तर ते सांगतीलच तुम्हाला। काँग्रेसला पैसे देऊन लोक गोळा करावं लागत नाही। राहुलजींच्या नेतृत्वावर आज जेनजीचं तरुणींचा विश्वास आहे आणि राहुलजीला ऐकण्यासाठी आणि त्यांचं मुलामुलींचं मत ऐकण्यासाठी राहुलजी इथे येतात।
दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पैशांच्या या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात. ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांमध्ये. मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल. तेव्हा जे काम तुम्ही करता, पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही.